आपण बोलणार आहोत। मी एकटीच बोलणार नाहीये, तुम्हीही प्रश्न विचारायचे आहेत। पहिल्यांदा सुरुवातीला मी तुम्हाला सांगते त्याच्याबद्दल काय माहिती आहे ती, आणि मग त्यानंतर तुम्ही त्याच्याबद्दल तुमच्या ज्या काही शंका असतील त्या विचारायच्या। गोष्ट उमलत्या वयाची आज आपण बघणार आहोत की कळी उमलताना नेमके काय बदल होतात आणि कळीचं एक छान फुलामध्ये रूपांतर होत असताना त्यामध्ये काय बदल होत असतात हे आपण आज बघणार आहोत। तर नेमकं ॲडोलेसन्स म्हणजे काय, तर ट्रान्झिशन फ्रॉम चाइल्डहुड टू ॲडल्टहुड, म्हणजे एक कळी उमलण्याचं रूपांतर असं म्हणायला हरकत नाही। आणि मग यामध्ये काय नेमके बदल होतात, तर फिजिकल चेंजेस होतात, सायकोलॉजिकल चेंजेस होतात, बिहेवियरल चेंजेस होतात, आणि मग हे नेमके बदल काय होतात ते आज आपण बघूया। कधी सुरुवात होते हे बदल व्हायला, तर साधारणपणे वयाच्या 10व्या वर्षापासून ते 19व्या वर्षापर्यंत हे बदल होत असतात। काही जणांचे लवकर सुरू होतात, काही जणांचे उशिरा सुरू होतात। म्हणजे आजकाल आमच्याकडे अगदी 4थी-5वीमध्ये सुद्धा मासिक पाळी सुरुवात झाली म्हणून आया घेऊन येतात, कारण आज बरंच एक्सपोजर टी व्हीच्या माध्यमातून मिळत असतं। त्याचबरोबर हार्मोनल चेंजेस पण खूप लवकर होतात। पण त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आहे की मुलींना एक तो फोबिया असतो मनामध्ये की 4थीतच 5वीतच पिरियड सुरू झाले, मग कसं काय, माझंच एकटीचं सुरुवात झाली, बाकीच्यांची सुरुवात नाही झालेली, मग ती एक घबराट मनामध्ये होत असते। तर तसं घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे, उलट तुम्ही हेल्दी आहात त्याचं एक लक्षण आहे। त्यामुळं 10व्या वर्षापासून ते 19व्या वर्षापर्यंत कधीही सुरुवात होऊ शकते। जसं लवकर सुरुवात होते तसंच काही जणी अगदी 10वीतल्या मुली येतात, आमची अजून पिरियड सुरुवात झालेली नाही आहे, तर अशा वेळेला थोडंसं तपासण्या करून घ्याव्या डॉक्टरांच्याकडून। पण तसं जर समजा 10वीच्या मुलींची समजा नसेल पाळी आली, तर नुसतं घरात बसण्याच्या ऐवजी डॉक्टरांच्याकडे जाऊन तुम्ही तपासणी करून घ्या। जर डॉक्टर म्हणले की ठीक आहे, ओके, काही हरकत नाही, थोडे दिवस अजून थांबायला हरकत नाही, तर निर्धास्त राहा। तर हा जो पिरियड आहे हा खूप व्हेरिएबल आहे। आपण कसं होतं की आपण एक 4-5 जणींनाच ओळखतो, आपल्या मैत्रिणींना किंवा आपल्या घरातल्यांना, आणि त्याच्यावरून आपण सगळं जजमेंट हे ठरवत असतो। तर तसं न करता काय गरजेचं आहे की हा पिरियड स्पॅन हा खूप मोठा आहे एवढं लक्षात ठेवा। आणि मग याच्यामध्ये मुलींमध्ये काही बदल होतात आणि मुलांमध्ये काही बदल होतात। आपण आज फक्त मुलींमधले होणारे बदल बघूया। मगाशी सांगितल्याप्रमाणे फिजिकल बदल होतात, सायकोलॉजिकल बदल होतात, इमोशनल बदल होतात, उंची पटकन झपाट्याने वाढते, त्याचबरोबर मुलींच्यामध्ये मासिक पाळी सुरुवात होते, आणि मग उंची वाढते, फेमिनाईन फिगर एक डेव्हलप होते, हार्मोन्सचे चेंजेस हे शरीरामध्ये होत असतात। त्याच वेळेला प्रायमरी आणि सेकंडरी सेक्स कॅरेक्टर्स हे मुलींमध्ये तसंच मुलांमध्येही डेव्हलप व्हायला लागतात। मुलींमध्ये ग्रोथ स्पर्ट हा लवकर येतो मुलांच्या मनाने, आणि मग आता मी म्हटलं तसं फेमिनाईन फिगर ही मुलींमध्ये डेव्हलप व्हायला लागते, आणि 16व्या वर्षापर्यंत 98% हाईट ही वाढते। त्यामुळे मुलींची उंची ही लवकर वाढते मुलांपेक्षा। उंची वाढते, आपण आता बघितलंच, वायडनिंग ऑफ पेल्विस हे जेव्हा होतं तेव्हा फेमिनाईन फिगर ही डेव्हलप व्हायला सुरुवात होते। प्युबिक हेअर डेव्हलप होतात, ॲक्झिलरी हेअर डेव्हलप होतात, म्हणजेच प्रायव्हेट पार्ट्सवर केस यायला सुरुवात होते। मी प्रश्न विचारणार आहे बरं का सगळ्यांना, म्हणजे मी आत्ता जे सांगते ना थोडंसं तुम्हाला मध्ये मध्ये बोर होणार आहे, मान्य आहे मला, पण तरीसुद्धा हे खूप लक्ष देऊन ऐका, कारण हे आपल्याशी निगडीत आहे। आणि बऱ्याचशा गोष्टी आपण कुणाला विचारायच्या हे आपल्याला समजत नाही, आणि त्यामुळं लक्ष देऊन ऐका। तुमचे जे काही प्रश्न असतील ते मनात ठेवा, सगळ्या शेवटी विचारा, किंवा एखाद्या चिटवर लिहून दिले तरी चालेल। अजून काय बदल होतात, तर ब्रेस्ट डेव्हलप व्हायला लागतात। ब्रेस्ट डेव्हलप होण्याचे सुद्धा साधारण 8व्या वर्षापासून ते 13व्या वर्षापर्यंत हे ब्रेस्ट डेव्हलप व्हायला लागतात, आणि ही ग्रोथ अनइक्वल असते। म्हणजे बरेचदा पालक आया आमच्याकडं घेऊन येतात मुलींना की राईट साईडची ब्रेस्ट ही मोठी वाटते, किंवा ब्रेस्टमध्ये गाठ वाटते,
अशी तक्रार घेऊन किंवा पेन होतो आहे छातीमध्ये, ब्रेस्टमध्ये पेन होतो आहे, अशा काही तक्रारी घेऊन आमच्याकडं घेऊन येतात. तर ह्याचं कारण हे आहे की ही ब्रेस्ट डेव्हलप व्हायला सुरुवात होते. म्हणजे पिरियड सुरू होण्याच्या बऱ्याच आधी आपण बघितलं की 10व्या वर्षापासूनच्या पुढं हे पिरियड सुरू होण्याची शक्यता असते आणि 8व्या वर्षापासूनच ब्रेस्ट डेव्हलप व्हायला लागतात. आणि मग ही जी गाठ वाटत असते ती ॲक्च्युली गाठ नसते, ती ब्रेस्ट डेव्हलपमेंटची साईन असते. किंवा उजव्या बाजूला मोठं झालं तर मग तरी पण आया घाबरतात की एकच बाजू मोठी वाटते थोडीशी डाव्या बाजूपेक्षा, तर त्याच्यातही काही घाबरण्यासारखं नसतं. अर्थात हे बऱ्याचदा तुम्ही काय करा की जर फार त्रास होत असेल तर डॉक्टरांच्याकडे जाऊनच हे कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे की खरंच ही गाठ नाही आहे ना म्हणून. तर मी आत्ता इथं सांगितलं की गाठ आहे, याचा अर्थ ब्रेस्ट डेव्हलप होतात, पण खरंच जर गाठ असेल तर तसं घरी बसणं पण चुकीचं आहे. त्यामुळे ते डॉक्टरांच्याकडे जाऊन तुम्ही चेक करून घ्यावं की ती गाठ आहे का खरंच ॲक्च्युली ब्रेस्ट डेव्हलप व्हायला लागलेली आहे. तर इथे एक डायग्रॅम दाखवलेली आहे. म्हणजे हे इंटरनल ऑर्गन्स, म्हणजे मुलींच्या स्त्रियांच्या शरीरातले हे इंटरनल ऑर्गन्स हे हळूहळू डेव्हलप व्हायला लागतात. कुठले इंटरनल ऑर्गन्स आहेत तर यूटरस, फॅलोपियन ट्यूब्स, ओव्हरीज, सर्व्हिक्स, व्हजायना, हे जे आहेत हे इंटरनल ऑर्गन्स आहेत. ह्याच्या पुढे एक आपल्याला डायग्राम येणार आहे, त्याच्यात तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकेल. हे शरीरामध्ये कसं असतं तसं त्या पद्धतीनं हे दाखवलेलं आहे. तर हे आता आपण बघितलं की युट्रस डेव्हलप होतं, व्हजायना डेव्हलप होतं आणि ही साधारण वाढ ही 18 वर्षापर्यंत ही कंप्लीट होते. त्यामुळे हे वाढीचं वय हे अतिशय गरजेचं आहे. मग अशी जी डायग्राम दाखवली तीच इथं दाखवलेली आहे. आता ही डायग्राम तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजू शकेल. इथं तुम्हाला वरती फंडस दिसतं, ही सगळं युट्रस विथ फॅलोपियन ट्यूब्स विथ ओव्हरीज. तुम्हाला मला वाटते सायन्समध्ये पण हे येईल. तर हे वरती आहे हे फंडस आहे, म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या वरचा भाग. त्यानंतर या ज्या दोन नळ्यासारखं दिसतंय त्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत आणि त्याच्यानंतर जे पांढरं जे चिकटलेलं दिसतंय त्या ओव्हरीज आहेत. ओव्हरीज म्हणजे स्त्रीबीजांडू, तिथं स्त्रीबीज तयार होतं. आणि हे खाली जे आहे हा सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड आणि त्याच्या खाली असा जो पार्ट दाखवलेला आहे तो व्हजायना आणि इकडे ते लिगामेंट ऑफ ओव्हरी. त्यानंतर हे जे युट्रस आहे त्याच्या आतलं जे आवरण दाखवलं आहे पांढरं लायनिंग दिसलेलं ते आहे एंडोमेट्रियम आणि जो थिक ब्राऊन फेंट ब्राऊन रंगाचं आहे ते मायोमेट्रियम आहे. हे युट्रसचेच पार्ट्स आहेत. आता ह्याचं काय काय इम्पॉर्टन्स आहे हे आपण पुढच्या भागामध्ये बघत जाऊया. आता नेमकं मासिक पाळी येते म्हणजे काय होते, कारण प्युबर्टीमध्ये म्हणजे जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा पहिलं सुरुवात काय होते तर मासिक पाळी सुरुवात होते. म्हणजे नेमकं काय बदल होतात तर मगाशी आता आपण ओव्हरीज बघितल्या होत्या. त्या ओव्हरीजमधून इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन हार्मोन्स सिक्रेट होतात. त्यांचं काय काम असतं तर एक काम म्हणजे स्त्रीबीज तयार करणं आणि दुसरं काम म्हणजे गर्भ रुजण्यासाठी गर्भाशयाच्या आतलं आवरण तयार करणं. आता मगाशी आपण एंडोमेट्रियम बघितलं होतं, हे जे व्हाईट लायनिंग आहे हे एंडोमेट्रियम. तर इथं गर्भ रुजत असतो, म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा तो तिथे रुजतो आणि तिथं त्याचं वाढ व्हायला लागते. तर इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉन हे जे दोन हार्मोन्स तयार झालेले आहेत त्याचं काम काय आहे, एक म्हणजे स्त्रीबीज तयार करणं आणि दुसरं म्हणजे एंडोमेट्रियल थिकनिंग वाढवणं. हे दोन काम असतात. म्हणजे रिलीज ऑफ ओवम एव्हरी मंथ आणि थिकनिंग ऑफ एंडोमेट्रियम हे दोन कामं इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉन हे करतात. आता जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही तेव्हा जे एंडोमेट्रियम थिक झालेलं आहे की जिथं गर्भ रुजणार आहे त्याचा काही उपयोग आहे का, त्याचा काही उपयोग नाही आहे. त्यामुळे जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही तेव्हा ते एंडोमेट्रियम शेड आउट होतं. म्हणजेच त्या एंडोमेट्रियमच्या आतल्या म्हणजे ह्या एंडोमेट्रियमला होणारा जो ब्लड सप्लाय आहे तो खंडित होतो आणि त्यामुळं तिथून ब्लिडिंग हे सुरू होतं आणि त्या ब्लिडिंगबरोबर थोडे थोडे एंडोमेट्रियमचे पॅचेस किंवा पार्टिकल्स पण निघून जातात. त्यामुळे नुसतं ब्लिडिंग नसतं बघा, बरोबर कधी कधी असे शेड्स पण असतात, तर ते एंडोमेट्रियम असतं आणि यालाच मासिक पाळी येणं असं म्हणतात. हा रक्तस्राव हे ब्लिडिंग हे 3 ते 4 दिवस चालतं आणि साधारण 28 दिवसांनी ही सायकल रिपीट होते.
म्हणजे तुम्हाला आता सायन्स लक्षात आलं, ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही आहे का, लाजण्यासारखं आहे का? म्हणजे इतर जशा नैसर्गिक क्रिया आहेत तशीच ही सुद्धा एक नैसर्गिक क्रिया आहे. आता ही तुम्हाला इथं दिसेल 0 ते 28, म्हणजे ही 28 दिवसांची एक सायकल आहे. आता ह्या 28 दिवसांच्या सायकलमध्ये 14व्या दिवशी बरोबर मध्ये तुम्ही बघा ओव्ह्युलेशन होतं. ओव्ह्युलेशन म्हणजे काय, स्त्रीबीज तयार होणं. या आपण ज्या ओव्हरीज बघितल्या होत्या त्या ओव्हरीजमधून ओव्हम लिबरेट होणं, याला म्हणायचं ओव्ह्युलेशन. हे ओव्ह्युलेशन कधी होतं, 14व्या दिवशी. आयडियली जर सायकल 28 दिवसांची धरली तर 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं. पण कधी आयडियली असं नसतं. कधी 28 दिवसांची असते, कधी 30 दिवसांची असते, कधी 35 दिवसांची असते, कधी 26 दिवसांची असते. त्यामुळं ओव्ह्युलेशनचं डे सुद्धा फिक्स नसतो. इथं आपल्याला समजण्यासाठी आपण ही डायग्राम बघतोय. तर त्यामध्ये मध्ये तुम्हाला 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन दिसेल. त्यानंतर पहिला जो 0 to 5 हा मेन्स्ट्रुअल फेज, म्हणजे त्या काळामध्ये ब्लिडिंग होणार. आणि त्यानंतरचा जो पिरियड आहे तो प्री ओव्ह्युलेटरी फेज म्हणतात, म्हणजे ओव्ह्युलेशनच्या आधीची फेज. आणि 14व्या दिवसानंतर ते 28 दिवसानंतरची जी फेज आहे त्याला म्हणायचं पोस्ट ओव्ह्युलेटरी फेज. तर अशा प्रकारे हे जे मेन्सेस आहे किंवा मेन्स्ट्रुअल पिरियड म्हणतो आपण, MC म्हणतो. याचं लॉंग फॉर्म काय आहे, मेन्स्ट्रुअल पिरियड. पिरियडिकली हे रिपीट होतं, त्यामुळे पिरियड. आणि हा साधारण किती रिपीट होतं पिरियडिकली, 28 दिवसांनी. आयडियली नेहमी असं नसतं. आणि म्हणून मग ह्याचे पार्ट्स काय काय होतात, मेन्स्ट्रुअल फेज, प्री ओव्ह्युलेटरी फेज, ओव्ह्युलेशन आणि पोस्ट ओव्ह्युलेटरी फेज. आणि त्याच वेळेला त्याच्यामध्ये होणारे हार्मोन्स पण कसे बदल होतात बघा. त्याचा ग्राफ तुम्ही बघितला की लक्षात येईल. FSH आणि LH हे 2 हार्मोन्स आहेत की जे हायपोथॅलॅमस नावाच्या ग्रंथीमधून सिक्रेट होतात. ही एक छोटीशी ग्रंथी असती आपल्या मेंदूमध्ये आणि ती ॲक्टिव्ह झाल्यामुळं हे प्युबर्टल चेंजेस हे व्हायला लागतात. आणि मग हे तुम्ही बघताय त्याप्रमाणे सुरुवातीच्या काळामध्ये FSH असतो आणि ओव्ह्युलेशनच्या जरासं आधी LH पीक, म्हणजे LH खूप जास्त प्रमाणात एकदम सिक्रेट होतो, म्हणून त्याला म्हणायचं LH पीक. आणि नंतर तुम्ही इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन हे जे ओव्हरीमधून सिक्रेट होणारे हार्मोन्स आहेत तेही तुम्ही बघाल. तर इस्ट्रोजेन हा साधारण प्री ओव्ह्युलेटरी फेजमध्ये जास्त आहे आणि प्रोजेस्ट्रॉन हा पोस्ट ओव्ह्युलेटरी फेजमध्ये जास्त आहे. तर हे हार्मोनल चेंजेस असे शरीरात व्हायला लागतात आणि म्हणून आपल्याला बाहेरून काय दिसतं, मासिक पाळी येते. आपल्या मनामध्ये कुठेतरी एक फोबिया असतो की पिरियड, म्हणजे आपण म्हणताना असं काय म्हणतो, मला प्रॉब्लेम आला आहे, मला अडचण आली आहे म्हणतो की नाही असं. म्हणजे त्याच्याकडे आपण एक थोडंसं नकारात्मकतेनंच बघतो. एक अनअट्रॅक्टिव्ह किंवा अनक्लीन, एक काहीतरी काय आहे, 4 दिवस 5 दिवस कसे काढायचे, अशा एक नकारात्मक दृष्टिकोनातून आपण त्या गोष्टीकडे बघत असतो. प्रॉब्लेम म्हणून त्याच्याकडे बघतो, एक अडचण म्हणून आपण बघतो. तर तसं न बघता निसर्गाने दिलेली एक मातृत्वाची देणगी आहे स्त्रीला आणि त्यासाठी मिळालेली ही एक देणगी आहे. अशा दृष्टीनं जर तुम्ही बघितलं तर त्या 4-5 दिवसात होणारा जो त्रास असेल तो निश्चित हा 50% तुमचा कमी होऊ शकतो. आणि त्यामुळे सुरुवातीला एक फोबिया जो मनात असतो तो पहिला काढून टाका. म्हणजे मी आता तुम्हाला सायन्स सांगितलं त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की त्याच्यात पहिली गोष्ट की हे बोलायचं कसं. म्हणजे आम्हाला लाज वाटते, म्हणजे आम्ही सॅनिटरी नॅपकिन घ्यायला गेल्यानंतर सुद्धा कुणी आजूबाजूला बघत नाही ना असं बघून मागतो, मग ते सुद्धा काळ्या पिशवीतनं आणून देणार. म्हणजे हा जो एक फोबिया आपल्या मनामध्ये आहे ना, हा कुठेतरी जाणं गरजेचं आहे. मोकळेपणाने बोला, ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीही नाही आहे, लाजण्यासारखंही काही नाही आहे. त्यामुळे हा फोबिया आपण काढून टाकणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी मेनी हॅव नेव्हर एव्हर टेकन अ डायरेक्ट लुक ॲट देअर जेनेटल्स. हे आपण आपल्या जेनेटल्स म्हणजे आपले प्रायव्हेट पार्ट्सकडं बघायला सुद्धा आपण घाबरतो किंवा आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करतो. त्यामुळे स्वच्छतेचं तर दूरच राहिलं. तर हे साधारण पार्ट्स आहेत एक्सटर्नल जेनेटल ऑर्गन्स. व्हल्वा, मॉन्स, व्हेनेरिस, लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा, क्लायटोरिस, बार्थोलिन ग्लँड्स, हायमेन, व्हजायना, सर्विक्स वगैरे. मगाशी आपण इंटरनल बघितले, हे जे आहेत ते एक्सटर्नल आहेत. आपण ह्याच्या फार काही डिटेलमध्ये जाणार नाही आहे. ब्रेस्ट हे सगळे सेकंडरी सेक्स ऑर्गन्स आहेत.
बरेचदा ह्याच्यामध्ये सुद्धा आमच्याकडं मुली येतात, साधारण लग्नाला आलेल्या मुली असतात ह्याच्यामध्ये, की आमची ब्रेस्ट साईज लहान आहे आणि आम्हाला मोठा करायचा आहे किंवा वाढवायचा आहे. तर एक लक्षात ठेवा की तुमची जशी हेल्थ वाढेल तसा तो ब्रेस्ट साईज हा वाढणार आहे. म्हणजे कुठलंही लोशन, कुठला मसाज, म्हणजे कुठलं तरी मलम, कुठल्या तरी गोळ्या ह्यांनी तो ब्रेस्ट साईज वाढत नाही. तर त्याला मॅमोप्लास्टी जर केली तरच ब्रेस्ट साईज हा वाढू शकतो. पण ते करण्याची गरज नाही किंवा तिथपर्यंत जाण्याचीही गरज नाही आहे. की आपल्या शरीराप्रती आपल्याला रिस्पेक्ट असणं हे गरजेचं आहे. एखाद्याचं ब्रेस्ट साईज मोठा असेल, एखाद्याचं लहान असेल, त्यावरून आपल्याला नकारात्मकता किंवा मनामध्ये काहीतरी न्यूनगंड असणं हे चुकीचं आहे. तर हे आपण बघितलं की काय काय नेमके फिजिकल चेंजेस होतात. मासिक पाळी सुरू होते त्यालाच MC म्हणतात, त्यालाच पिरियड म्हणतात, त्यालाच अडचण, प्रॉब्लेम. तर मग मला असं वाटतं की आजपासून आपण अडचण, प्रॉब्लेम हे तरी शब्द आपण वापरायला नको. म्हणजे शब्द नकारात्मक वापरले की त्याबद्दलची नकारात्मकता ही जास्त वाढते. त्यामुळे आपण त्याला सरळ मेन्स्ट्रुअल पिरियड MC हे म्हणायला काही हरकत नाही. आणि सुरुवातीला हे पिरियड हे इरेग्युलर असू शकतात, अनियमित असू शकतात आणि हळूहळू त्याच्यामध्ये नियमितता येत जाते. तसंच सुरुवातीला ते पेनलेस म्हणजे काही न दुखता असेही असू शकतात. त्यामध्ये अनेक वैविध्य आहे. म्हणजे जितक्या बायका तितकी विविधता, किंवा जितकं मुली तितकं त्या प्रमाणात विविधता मासिक पाळीच्या बाबतीत ही असू शकते. त्यामुळे हे अमुक एक नॉर्मल आहे, अमुक एक ॲबनॉर्मल आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे. आणि आपल्या मनामध्ये जो अननेसेसरी टॅबू आहे तोही आपण काढून टाकणं गरजेचं आहे. आता ह्याच्यात महत्त्वाचं काय आहे तर हायजीन हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये डेली बाथ, रोज आंघोळ करणं गरजेचं आहे. सॅनिटरी नॅपकिन्स वापरत असाल तर सॅनिटरी नॅपकिन्स प्रॉपरली वापरणं गरजेचं आहे. ते वेळच्या वेळी बदलणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनींच्या सॅनिटरी नॅपकिन्स आता आलेल्या आहेत. काही सॅनिटरी नॅपकिन्स पूर्ण पाण्यामध्ये डिस्पोज होणाऱ्या अशाही आलेल्या आहेत. काही जण होममेड वापरतात, म्हणजे जे कॉटन क्लॉथ असतो घरी त्याच्यापासून तयार केलेले होममेड पॅड वापरतात. कुठलंही वापरा, पण त्याच्यामध्ये हेल्थसाठी आपल्याला हायजीन महत्त्वाचं आहे, स्वच्छता महत्त्वाचं आहे. ह्याच दरम्यान मॉडरेट एक्झरसाईज, म्हणजे असं नाही आहे की पिरियड आले की घरी बसून राहायचं किंवा मी हालचाल करायची नाही, असं नाही. तुम्ही मॉडरेट तुमचा व्यायाम जो काही आहे तो केला तरी काही हरकत नाही आहे. तुमचं रेग्युलर डाएट, फास्ट फूड अवॉइड करा, तळलेले पदार्थ अवॉइड करा. जे आपल्या घरी ताजं अन्न, सकस ताजं अन्न मिळतं ते ताजं अन्न खा आणि सफिशियंट रेस्ट पण घेणं हे गरजेचं आहे. हायजीन सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हायजीन नाही पाळलं तर काय होऊ शकतं तर मग हे जे आतल्या ऑर्गन्स आहेत ह्याला इन्फेक्शन होऊ शकतं किंवा वास येऊ शकतो, खाज येणं यासारखा प्रकार हे होऊ शकतात. कारण कसं असतं की जेव्हा पिरियड सुरू होतात तेव्हा गर्भाशयाच्या पेशीचं तोंड हे थोडंसं उघडं झालेलं असतं, म्हणजे खुलं झालेलं असतं. आणि या दरम्यान जर आपण प्रॉपर हायजीन नाही बाळगलं, म्हणजे समजा जर ब्लिडिंग कमी होते आणि आपण ज्या फ्रिक्वेंटली पॅड बदलायला पाहिजे त्या फ्रिक्वेंटली आपण नाही बदलले, तसेच ठेवून गेले, तर मग त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतो, बॅड ओडर येऊ शकतो, घाणेरडा वास येऊ शकतो किंवा खाज वगैरे इचिंग हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळं शक्य असेल तर 2 वेळा आंघोळ करा. शाळेतनं घरी गेल्यानंतर परत एकदा आंघोळ करा. सकाळी तर कराच करा. आणि आपले जे आतले कपडे आहेत ते उन्हात वाळवलेले कपडे घाला. जर तुम्ही पॅड म्हणून, सॅनिटरी नॅपकिन म्हणून जर घरातले कॉटन क्लॉथ वापरणार असाल तर ते सुद्धा उन्हामध्ये वाळवलेले असावे, स्वच्छ. आणि 3 महिन्यापेक्षा जास्त ते वापरू नयेत, रिपीट करू नयेत, ते मग डिस्कार्ड करावे. पण प्रत्येक वेळेला टॉयलेटला जाऊन आल्यानंतर साबणांनी स्वच्छ ती जागा धुवावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं इनर थाईज आणि लॅबियल फोल्ड हे स्क्वॅटिंग पोझिशनमध्ये बसून हे धुणं गरजेचं आहे. नाहीतर मग ते फोल्डमध्ये जो हे असते घाण असते ती निघत नाही. आणि म्हणून इनर थाईज आणि लॅबियल फोल्ड थोडेसे सेपरेट करून हे स्वच्छता होणं हे गरजेचं आहे. आणि साबणाचा अतिरिक्त वापर करू नका. जास्त साबण वापरू नका, कारण त्याच्यामधनं आपल्या शरीराला जास्त हानीच पोचू शकते.
मग असं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही कुठलाही कपडा वापरा, सॅनिटरी नॅपकिन वापरा, क्लॉथ वापरा, पण त्याची हायजीन महत्त्वाचं आहे. फ्रिक्वेंटली चेंज करा आणि ज्याप्रमाणे फ्लो आहे त्याप्रमाणे ते बदलणं हेही गरजेचं आहे. तुम्ही आता सगळेजण शाळेत येता, तर ज्या दरम्यान तुम्ही काय करा, एक कॅलेंडर, तुमचं छोटंसं एक कॅलेंडर विकत घ्या आणि ते कॅलेंडर हे तुमचं पर्सनल कॅलेंडर असेल. आणि जेव्हा तुमचे पिरियड सुरू होतील तेव्हा तिथे क्रॉस म्हणजे किंवा एखादं फुली अशी मारा. त्याच्यानंतर किंवा डॉट करा, रेड डॉट. जितके दिवस तुम्हाला ब्लिडिंग होतं तितके दिवस ते डॉट किंवा क्रॉस हे येतील रेड कलरमध्ये. समजा एखाद्या दिवशी हेवी फ्लो असेल, समजा दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी हेवी फ्लो झाला, तर तिथं 2 मारा तो क्रॉस किंवा 2 डॉट मारा. समजा खूपच जास्त हेवी ब्लिडिंग झालं तर 3 क्रॉस मारा. काय होतं, बरेचदा आई घेऊन येते आमच्याकडं तपासण्यासाठी की पिरियडचा त्रास होतोय, खूप जास्त ब्लिडिंग होतोय. पण मागची हिस्ट्री विचारली ना तर मग मुली गडबडतात. त्यांच्या लक्षात राहत नाही की पिरियड कधी आले होते किंवा किती दिवस हा त्रास होतोय, किती महिने हा त्रास होतोय किंवा मागच्या पिरियडला किती दिवस ब्लिडिंग झालं हे लक्षात राहत नाही. आणि त्यासाठी तुमच्याकडे एक छोटं कॅलेंडर मेंटेन करा की जे फक्त तुमचं असेल आणि तुमच्या ताब्यात राहील. आणि त्याच्यावर हे अशा प्रकारे दर महिन्याचं कॅलेंडर हे तुम्ही जपून ठेवा. ह्याच्यामुळे फायदा असा होईल की पुढच्या वेळेला जेव्हा तुमचं पिरियड येणार आहे तेव्हा तुम्ही अलर्ट राहाल. नाहीतर मग आपण विसरून जातो ना की किती तारखेला माझे आले होते, ह्या माझ्या लक्षात राहत नाही आणि मग गडबडीत सगळाच गोंधळ होतो. शाळेत गेल्यावर मग पिरियड सुरू झाले की मग आपल्याला लाजल्यासारखं होतं. आणि यासाठी आपल्याजवळ सॅनिटरी नॅपकिन एखादा पाऊचमध्ये असावा की जो आपण कधी पटकन यूज करू शकतो. अगदीच नसेल तर तुम्ही तुमच्या मॅडमकडं अप्रोच होऊन ते मागूही शकता. पण ह्याच्यामध्ये कुठेही लाजू नका, घाबरू नका. हे आणखीन एक काय असतं की हे अशुद्ध ब्लिडिंग आहे. म्हणजे आम्ही लहान असताना आम्हाला असं सांगितलं जायचं की हे ब्लिडिंग आहे, अशुद्ध ब्लिडिंग आहे, त्यामुळे हे जाते तेवढं चांगलंच आहे. त्यामुळे बरेचदा जास्त ब्लिडिंग होत असेल ना तर मग आया म्हणतात की नाही जाऊ दे, ते अशुद्ध ब्लिडिंग आहे ना, निघून जाऊ दे एकदाच. कारण खूप दिवस असं होतं ना, 2-3 महिने नाही आली आणि मग ब्लिडिंग व्हायला लागलं आणि मग जास्त ब्लिडिंग होतं आणि मग काय घरी बसतात की अशुद्ध ब्लिडिंग आहे, निघून जाऊ दे, बरं झालं. पण ॲक्च्युली ते अशुद्ध वगैरे काही नाही आहे, तुमच्या शरीरातलं ब्लड आहे. त्यामुळे जास्त ब्लिडिंग होत असेल तर ते धोक्याचं आहे. ताबडतोब डॉक्टरांच्याकडे जाऊन उपचार करून घेणं हे गरजेचं आहे. कमी ब्लिडिंग झालं तर आया घेऊन येतात, कारण अशुद्ध ब्लिडिंग शरीरात साठेल आणि मग त्रास होईल. तर उलटं आहे, थोडंसं ब्लिडिंग झालं तर काही घाबरायचं कारण नाही आहे. थोडं जरी ब्लिडिंग झालं तरी ती पाळीच आहे, ते मासिक पाळीच आहे, त्याच्यात घाबरण्यासारखं नाही आहे. पण जास्त ब्लिडिंग झालं तर मात्र तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाणं हे गरजेचं आहे. आता जास्त ब्लिडिंग होतं आहे का नाही हे कसं ओळखायचं, तर साधारणपणे तुम्ही जर दिवसभरामध्ये 2 पॅड बदलत असाल तर ते नॉर्मल आहे. पण 3पेक्षा जास्त पॅड तुम्हाला जर बदलावे लागले आणि त्याचबरोबर गाठी पडायला लागल्या म्हणजे क्लॉट्स जायला लागले तर ते जास्त ब्लिडिंग आहे. किंवा 4-5 दिवसापर्यंत जात आहे, ओके, पण 5व्या दिवसापेक्षाही जास्त दिवस जात राहिलो तर ते ॲबनॉर्मल आहे. तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाऊन चेकिंग करून घेणं हे गरजेचं आहे. साधारणपणे सुरुवातीला महिन्यातून 2 महिन्यांनी वगैरे असं पिरियड येऊ शकतात, नॉर्मल आहे. पण त्यानंतर अगदीच 15-15 दिवसांनीच पिरियड यायला लागले तर ते ॲबनॉर्मल आहे. त्याच्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं आहे. अगदी सुरुवातीला 2-2 महिने 3-3 महिनेसुद्धा येत नाही, पण मग काय होतं त्याच्यानंतर जेव्हा येते तेव्हा ते जास्त हेवी ब्लिडिंग येण्याची शक्यता असते. कारण त्यामध्ये एंडोमेट्रियल थिकनेस आहे हा खूप जास्त वाढलेला असतो. आपण सुरुवातीला बघितलं की जो एंडोमेट्रियल थिकनेस आहे हा वाढत जातो आणि तो वाढल्यामुळं मग ब्लिडिंग जे होतं ते जास्त हेवी ब्लिडिंग होतं. त्यामुळं कुठलंही जास्त अंगावर काढायचं नाही. अगदी 6-6 महिने पिरियड नाही आले तरी घरी बसायचं, जाऊ दे की येत नाहीत, बरं आहे. तर तसं न करता डॉक्टरांच्याकडे जाणं हे गरजेचं आहे. आणि आणखीन एक म्हणजे आपल्या जे प्रायव्हेट पार्ट्सवर केस असतात ते ब्लिडिंग सुरू होण्याच्या आधी ट्रिम करा. शेविंग किंवा केमिकल्स वापरू नका. तर हे सिम्पल स्टेप्स आहेत की हायजीन कसं मेंटेन करायचं. तर चेंज नॅपकिन्स 2 to 3 times a day. ड्राय अंडर गार्मेंट्स अंडर द सन ड्राय करा. कीप क्लीन अँड ड्राय. आपले प्रायव्हेट पार्ट्स हे ड्राय असणं हे गरजेचं आहे. जर तुमचे अंडर गार्मेंट्स हे जर ओले राहिले म्हणजे एरवीसुद्धा पिरियडच्या एरवीसुद्धा जर ते ओले राहत असतील किंवा आता पावसाळ्यामध्ये नीट कपडे वाळत नाहीत तर तसे थोडेसे ओलसर असलेले जर कपडे तुम्ही घातले
तर त्याच्यामुळं फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यताही जास्त आहे. त्यामुळे ह्याच्यावर अगदी बारीक लक्ष द्या की आपले आतले कपडे ड्राय असणं गरजेचं आहे. शक्य असेल तर 2दा बदला, शाळेतनं गेल्यानंतर एकदा बदलून टाका ते. आणि इट इज कम्प्लिटली फाईन टू टॉक अबाउट इट. म्हणजे जे काही तुम्हाला त्रास असेल तो अगदी मोकळेपणाने बोला. हे आपण आत्ता बघितलं की सॅनिटरी नॅपकिन्स किंवा घरातले कॉटन क्लॉथ वापरणं हे आपण जसं आत्तापर्यंत प्रचलित पद्धत आहे, तसंच ही मेन्स्ट्रुअल कप ही एक पद्धत आहे. हे सुद्धा खूप चांगली पद्धत आहे आणि ही आता खूप वाढीला लागलेली आहे. याचं कारण असं आहे की सॅनिटरी नॅपकिन्सचं जे रॅश येणं किंवा त्याच्यामध्ये केमिकल्स आहेत, त्या केमिकल्समुळे नंतर होणारा त्रास हा इथं नाही आहे. कारण हे सिलिकॉननी बनलेले आहेत. इथं कुठलंही असं ॲब्सॉर्बंट नाही आहे. सॅनिटरी नॅपकिनमध्ये काय आहे की ॲब्सॉर्बंट आहे, त्यामुळे त्याच्यात काही केमिकल्स हे घालावेच लागतात, त्याच्याशिवाय ते राहू शकत नाही. पण इथं कुठलंही केमिकल नाही आहे. हे फक्त सिलिकॉननी बनलेलं एक मटेरियल आहे आणि कप आहे. इथं तुम्ही जसं बघताय तसं हा कप आहे. आता ह्याचं काय आहे बघा, वरती इथं 2 होल्स असतात. त्या होलचं फंक्शन असं असतं की ते सक्शन रिलीज करायला मदत होते. आणि हे वरती जी आहे हा रिम आहे, इथं व्हॉल्यूम मार्किंग आहे. त्यानंतर हा खालचा जो आहे तो बेस आहे आणि त्याच्यानंतर हा खालचा जो आहे तो स्टेम आहे. तर असं एक कपसारखं, म्हणजे तुम्ही फनेल जर डोळ्यासमोर आणला तर तसं हे मटेरियल आहे आणि हे फोल्डिंग असतं. तर हे मेन्स्ट्रुअल कप हे अतिशय चांगले आहेत आणि हे जरूर वापरायला हरकत नाही. आपल्या इथे मिळत असेल तर तसे घ्या किंवा ऑनलाईनसुद्धा हे मिळतात. आता याचा फायदा आता मी तुम्हाला सांगितलं की हे एकदा तुम्ही आणले ना की हे 10 ते 12 वर्ष हे टिकतात. 10 वर्ष तर आरामात टिकतात. ते फेकून द्यायला लागत नाहीत. त्यामुळे ते एन्व्हायरमेंट फ्रेंडलीसुद्धा आहेत, कॉस्ट फ्रेंडलीसुद्धा आहेत. कारण साधारण 300, 350, 500 रुपयापर्यंत येतात. वेगवेगळी क्वालिटी आहे त्याची, पण साधारण 300च्या पुढं आहेत, त्या दरम्यान आहेत. म्हणजे हे कॉस्ट फ्रेंडली पण आहेत, कारण एकदा आणले की तुम्ही 10 वर्ष हे टिकणार आहेत. थोडंसं वापरायला अवघड आहेत, पण एकदा तुम्ही जर लक्षात घेतली मेथड तर ते इतकं पण अवघड नाही आहे वापरायला. त्यामुळं आणि हे वापरून तुम्ही स्विमिंग करू शकता, खेळायला जाऊ शकता, कुठंही काही करू शकता. म्हणजे त्याच्यात असं लिकिंगचा फारसा काही प्रॉब्लेम येत नाही. जे आम्ही सॅनिटरी पॅड्स वापरून आपण स्विमिंग करू शकत नाही, पण मेन्स्ट्रुअल कप वापरून आपण स्विमिंग करू शकतो. आता ह्याचं कसं आहे, हे सगळे जे आहेत ना हे व्हरायटीज आहेत, जे वेगवेगळ्या रंगाचे असतात, वेगवेगळ्या आकाराचे असतात, पण साधारण त्याचं फनेल शेप हा एक आकार ठरलेला आहे. आता हे कसे वापरायचे? आता हे जे फनेल तुम्ही डोळ्यासमोर आणा, ते फनेल जर आपण 2-3 मेथड्स आहेत त्या यूज करण्याचे. फोल्ड करायचं, म्हणजे सी मेथड किंवा पंच मेथड अशी मेथड आहेत त्याच्यात. तर सी म्हणजे काय, ते 2 जे वरचे जे रिम आहे ते असे फोल्ड करायचे, जे त्याचा सी तयार होतो आणि मग ते इन्सर्ट करायचं. आता हे इन्सर्ट करताना एकतर स्क्वॅटिंग पोझिशनमध्ये बसा किंवा कमोडवर बसा. थाईज सेपरेट पाहिजेत आणि अगदी रिलॅक्स पोझिशनमध्ये राहा. जेवढं तुम्ही रिलॅक्स राहाल तेवढे तुमचे व्हजायनल मसल्स आहेत ते रिलॅक्स राहतील. आणि मग ते फोल्ड केलेलं आहे, कारण हा आपला जो व्हजायना आहे, तुमच्या लक्षात आला व्हजायना कुठला होता का परत मागं जायचं आहे? लक्षात आहे? आता हे व्हजायना आहे हा कोलॅप्स्ड असतो, म्हणजे दोन्ही वॉल्स एकमेकांवर अशा पडलेल्या असतात, कोलॅप्स स्टेजमध्ये आहेत. पण त्याची कपॅसिटी ही खूप स्ट्रेच होण्याची आहे, कारण व्हजायनल डिलिव्हरी हे तिथून होतं. म्हणजे बाळाचं डोकं त्या व्हजायनामधून येत असतं. म्हणजे किती मोठं होण्याची त्याची कपॅसिटी आहे लक्षात येईल. पूर्ण बाळ त्या व्हजायनामधून येत असतं. त्यामुळं एरवी तो कोलॅप्स असतो व्हजायना, पण तो जर स्ट्रेच करायचा म्हटलं तर तो करू शकतो. तर आपण हा जो कप आहे हा फोल्ड करून हा आत सरकवायचा असतो. बसताना स्क्वॅटिंग पोझिशन किंवा कमोडवर बसा, थाईज सेपरेट करा आणि फोल्ड करून तो आत घालायचा. आत घातल्यानंतर सोडला की तो पॉप असा आवाज येऊन तो फनेलसारखा बसतो. तर इथे साधारण मेथड दाखवलेली आहे कसे घालायचं ते. आणि तो साधारणपणे मेन्स्ट्रुअल कप हा 12 तासापर्यंत तुम्ही ठेवू शकता. पण तुमचं ब्लिडिंग किती आहे त्याच्यावर आपण ठरवायचं आहे. सुरुवातीला तुम्ही 6 तासानंतर ते बदलायला हरकत नाही. 6 तासानंतर ती काढण्याची पण एक पद्धत आहे. म्हणजे मग हा जो बेस आहे म्हणजे असं ओढून नाही काढायचं आहे,
कारण हा बसणार आहे हा सक होणार तिथं, म्हणजे तिथं एकदा बसला ना की तो असा तुम्ही डोळ्यासमोर आणा की समजा आता हे इथं बसला हा, तर निगेटिव्ह प्रेशर तयार होतं, सक राहतो तो. त्यामुळे तुम्ही ओढलं तर तुम्हाला पेन होणार, तर ओढायचं नाही आहे. हा जो बेस आहे ना खालचा, त्याला तुम्ही दाबायचं. त्याला दाबलं की वरच्या होलमधून सक्शन रिलीज होतं आणि तो निघून येतो मेन्स्ट्रुअल कप. आणि मग त्याचं काय आहे की त्याच्यामध्ये ब्लिडिंग साठतं आणि मग ते तुम्ही वॉश करू शकता कमोडमध्ये किंवा टॉयलेटमध्ये. तो वॉश करायचा आणि रियूज करण्यासाठी बॉईल करून तुम्ही वापरू शकता, किंवा त्याला वेगळे सॅनिटायझर पण येतात, म्हणजे मशीन्स पण येतात सॅनिटाईज करण्यासाठी, पण बॉईल करून सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. आणि मग त्याला स्टोअर करण्यासाठी एक कॉटन क्लॉथ येते, म्हणजे पिशवी येते कॉटनची, त्याच्यामध्ये तुम्ही ते स्टोअर करू शकता मेन्स्ट्रुअल कप. तर इतकं सोपं आहे खरं म्हणजे. आणि सुरुवातीला कसं आहे की ते लीक होऊ शकतात, नीट बसले नाहीत, कारण ते ओपन होणं गरजेचं आहे. तो जर ओपन नाही आज झाला तर थोडंसं लीक होणार, हे सुरुवातीला होऊ शकतं. पण मग सुरुवातीला काय करू शकता तुम्ही की सॅनिटरी नॅपकिन वापरा प्लस कप वापरा. आणि एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला, 2-3 तुम्ही जेव्हा वापरा 2-3 वेळा, तेव्हा तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स हा येऊ शकेल. एक गोष्ट आहे की जेव्हा तुमची पिरियड सुरू नसतात तेव्हा हे वापरायचं नाही. म्हणजे मी आता ट्राय करून बघते आधी, असं नाही. जेव्हा पिरियड येतील तेव्हाच हे ट्राय करायचं आहे. आणि सुरुवातीला हे होणार नाही नीट, मग त्यासाठी तुम्ही सॅनिटरी नॅपकिन पण त्याच्याबरोबर वापरू शकाल की लिकिंग वगैरे झालं तर म्हणून. आणि तो नीट बसला आहे का नाही, ओपन झाला आहे का नाही, कारण हा आपण फोल्ड करून आत घालणार आहे. असा जो आहे फनेल, तो मी काय करणार, असा केला आणि त्याचा सी केला आणि तो आत ढकलला आहे. आणि मग इथं आत गेला की तो असा ओपन होणार आहे. मग तो समजा ओपन नाही राहिला, असाच राहिला तर मग तो लिकिंग होणार. त्यासाठी तुम्ही आतल्या ह्या खालनं असं बेसला फील करू शकता की हा ओपन झाला आहे का नाही. आणि तिथं कुठेतरी एखाद्या ठिकाणी जर असं दाबलं की तो पुन्हा ओपन होतो आतमध्ये. तर ह्या मेन्स्ट्रुअल कपचं आहे, या पद्धतीनं हा बसतो. हा खालचा आहे, हा व्हजायना आहे, आणि वरचा आहे ते युट्रस आहे. तर हा व्हजायनामध्ये असा मेन्स्ट्रुअल कप बसतो आणि ब्लिडिंग हे त्या कपमध्ये साठतं. आणि जेव्हा एक सुरुवातीला एक 6 तासाने तुम्ही बदलाल, किती ब्लिडिंगचं तुमचा फ्लो आहे त्याच्यावर आहे. समजा खूपच हेवी फ्लो असेल तर 4 तासांनी पण तुम्ही बदलू शकता. आणि बदलताना त्याच्या बेसला थोडंसं दाबायचं की तो निघून येतो, आणि मग तो वॉश करून तुम्ही करू शकता पुन्हा रियूज. तर हे या पद्धतीनं तुम्ही वापरू शकता. आता ह्यामध्ये आणखीन काय आहे की ह्या पिरियडमध्ये आणखीन एक आपल्या मनामध्ये असं असतं की बारीक व्हायला पाहिजे, किंवा ऐश्वर्या सिंड्रोम म्हणा, किंवा कतरिना कैफसारखं वगैरे असं काहीतरी बारीक एकदम असं दिसायला पाहिजे. करीना कपूर बारीक झाली होती ना मला मध्ये बरीच, तर तसं मी पण बारीक व्हायला पाहिजे असं एक आपल्या मनामध्ये फोबिया निर्माण होतो. आणि त्यामुळं हे एक मनातनं काढून टाकणं गरजेचं आहे की जेवढं बारीक तेवढं चांगलं. म्हणजे आम्ही तर आमच्याकडे एक त्या आजाराचंच नाव आहे की ॲनोरेक्झिया नर्वोजा, किंवा हा आजार आहे की काहीच खायचं नाही, का तर मी काहीतरी खाल्लं की जाड होईल म्हणून. म्हणजे खाणं टाळायचं, जेवण स्किप करायचं, डबा घेऊन यायचं शाळेतून पण खायचा नाही, कारण मग वजन वाढेल. आणि मग बारीक असलेलं जास्त चांगलं. तर हे सगळं मनातनं काढून टाका. सगळ्यात जास्त महत्त्वाचं हेल्दी तुम्ही असणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळं जो रेग्युलर डाएट आहे तो घ्या. आणि तुमचे जे बाह्यांगाने तुम्ही स्वतःला जज करू नका, म्हणजे रिस्पेक्ट युअर बॉडी, डोंट जज युअर सेल्फ फ्रॉम युअर बॉडी. माझे ब्रेस्टच मोठे आहेत, माझी उंचीच कमी आहे, माझी उंची खूपच जास्त आहे, मी खूपच बारीक आहे, मी खूपच जाड आहे, अशा जे काही आपल्या मनामध्ये या वयामध्ये कल्पना निर्माण होतात आणि ह्याच्यामुळे कुठेतरी एक मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. तर हा मनातनं आधी काढून टाका. अजून काय बदल होऊ शकतात, तर व्हाईट डिस्चार्ज होतो. काय होतं की या ग्रंथी आहेत तिथल्या, त्या ग्रंथींचा तो स्राव असतो, त्यामुळे थोडाफार व्हाईट डिस्चार्ज झाला तर ते नॉर्मल असतं, त्याच्यात घाबरण्यासारखं काही नाही. पण त्याला जर वास येत असेल किंवा खाज येत असेल किंवा रॅश उठत असेल तर ते ॲबनॉर्मल आहे. आणि खूपच जास्त प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज असेल तरी पण ते ॲबनॉर्मल आहे. त्यामुळे तसं काही त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाऊन तपासणी करून घ्या. आतापर्यंत आपण फिजिकल चेंजेस बघितले, आता आपण इमोशनल चेंजेस किंवा सोशल डेव्हलपमेंट मुलींची या वयामध्ये कशा प्रकारे होत असतील हे पाहूया. आपल्या बरोबरीच्या मित्रमैत्रिणींबद्दल एक आकर्षण निर्माण होतं. पर्टिक्युलरली अपोजिट सेक्सबद्दल आकर्षण किंवा अट्रॅक्शन मनामध्ये निर्माण होतं.
आणि हे आकर्षण निर्माण होणं हे काही चुकीचं आहे असं नाही आहे. हे होतं, हे कशामुळे होतं तर हे शरीरामध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे होतं. आणि मग इथं आम्ही कुठंतरी आमच्या मनावर नियंत्रण ठेवणं हे गरजेचं आहे. कारण ह्याच वयामध्ये आम्ही प्रिपेअरिंग फॉर करिअर हे आमच्या होत असतं. आणि त्यामुळे आमच्या काहीतरी आम्ही जर ऑब्जेक्टिव्स ठेवले, आमच्या डोळ्यासमोर काहीतरी ध्येय ठेवलं तर हे जे काही डिस्ट्रॅक्शन होत असतं ते जाग्यावर आणण्याला आपण ही मदत करू शकतो. कारण बऱ्याचदा असं होतं की पियर प्रेशर हे खूप जास्त असतं आणि हे पियर प्रेशर हे विधायक पाहिजे की विघातक पाहिजे हे आपण ठरवायचं आहे. त्यामुळं जरी आपल्या मनामध्ये ह्या भावना निर्माण होत असतील तरीसुद्धा दोन प्रकारच्या भावना मनामध्ये निर्माण होत असतात. एक म्हणजे एका बाजूनी मला काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये, मला काहीतरी चांगलं व्यक्ती घडायचं आहे हे मनामध्ये निर्माण होत असतं आणि त्याच वेळेला अपोजिट सेक्सबद्दल अट्रॅक्शन पण निर्माण होत असतं. आता कुठली बाजू उचल खाते आहे त्याच्यावर तुमचं पुढचं बिहेवियर हे अवलंबून असतं. आणि त्यामुळं मला माझं करिअर घडवायचं आहे ही बाजू जर जास्त चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली तर इकडची बाजू आपोआप सबसाईड होते. त्यामुळं हे बदलसुद्धा आपण तितक्याच पॉझिटिव्हली घेणं हे गरजेचं आहे. पाळीचं आपण बरंचसे हे बघितलेले आहेत. हे काही म्हणजे मासिक पाळी म्हणजे अनक्लीन आहे किंवा अशुद्ध आहे, अपवित्र आहे हे सगळे आपण बघितले आहे. किंवा आंघोळ करू नये असे काही ठिकाणी हे आहेत या पिरियडमध्ये. तर हे सगळे मिथ आहेत, हे गैरसमज आहेत. किंवा काय किचनमध्ये जायचं नाही किंवा देवाची पूजा करायची नाही हे पण आपण बघतो. तर मासिक पाळीच्या मध्ये आपण सगळं आत्तापर्यंत जे काही बघितलं त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये अशुद्ध काहीही नाही, अपवित्र काहीही नाही. त्यामुळं ह्या काळामध्ये किचनमध्ये जायचं नाही किंवा देवपूजा करायची नाही हे करण्याची गरज नाही. जशा इतर नैसर्गिक क्रिया आहेत तशीच ही सुद्धा एक नैसर्गिक क्रियाच आहे. तर आता आपण हेही मानसिक बदल आपण थोडेसे आता बघितले की सौंदर्याविषयी जागरूकता निर्माण होते. म्हणजे आई सांगते की जाग सुमे एक कोपऱ्यावरून भाजी थोडीशी घेऊन ये, किंवा सुमे आरशासमोर उभं राहते, छान नट्टापट्टा करते, केस बीस विंचरते, छान अशी बट आली का डोळ्यासमोर अशी बघते. आई म्हणते अगं इथंच तर जायचं आहे ना भाजी आणायला, मग एवढं कशाला वेळ घालवायचा आरशासमोर. पण ही असते ती सौंदर्यविषयक जागरूकता निर्माण होते. हे बदल आहेत, हे मानसिक बदल होत असतात. स्वप्नाळू वृत्ती निर्माण होत असते. मोठं होण्याची इच्छा आणि निर्णय क्षमतेत वाढ होते. असं मी कोणतरी घरातली मेंबर आहे आणि मलाही निर्णय प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यावं असं वाटायला लागतं. मी मोठी झाली आहे हे आपल्या मनातून आपल्याला वाटत असतं. स्वतःतील आणि समवयस्कांमधील बदलांचं आणि त्याचबरोबर भोवतालच्या जगाचं आणि भिन्नलिंगियांबद्दलचंही बदल जे होतात त्याचं अट्रॅक्शन असतं किंवा कुतूहल असतं. आणि एक बंडखोर वृत्ती पण वाढीस लागते. म्हणजे आईनं एक गोष्ट सांगितली की ती आम्ही नाहीच करणार. आई म्हणली हा ड्रेस घाल की आई काय ते तुझं चॉईस आहे, हे काय मी घालणार नाही. ही जी एक बंडखोर वृत्ती आहे ही सुद्धा याच वयात वाढीस लागते. आणि हे सगळे जे आहेत हे कुमार किंवा युवक वर्गावर प्रभाव टाकणारे घटक आहेत. काय काय घटक आहेत? गव्हर्नमेंट एजन्सीज असतील किंवा एम्प्लॉयर्स असतील किंवा पोस्ट सेकंडरी इन्स्टिट्यूशन्स असतील, कम्युनिटी एजन्सीज असतील किंवा फेथ बेस्ड ऑर्गनायझेशन्स असतील. हे सगळ्या गोष्टी ह्या कुमार वयावर किंवा ॲडोलसंट एज ग्रुपवर प्रभाव टाकत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाच्या त्याच्यामध्ये पॅरेंट्स फॅमिलीज आहेत, स्कूल आहे, हेल्थकेअर प्रोव्हायडर्स आहेत, हे तर आहेतच. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रभाव टाकणारी गोष्ट म्हणजे कोण? मीडिया. या कुणाच्याही पेक्षा मीडिया हा पॉवरफुल आहे. म्हणजे आईवडिलांपेक्षा सुद्धा मीडिया हा जास्त प्रभाव टाकतो, स्कूलपेक्षा सुद्धा मीडिया जास्त प्रभाव टाकतो किंवा हेल्थकेअर प्रोव्हायडर्सपेक्षा सुद्धा मीडिया हा प्रभाव जास्त टाकतो. आणि म्हणून जाहिरातींना भुलू नका. अनेक कार्यक्रम आम्ही बघायला बसतो आणि त्यावेळेला अनेक जाहिराती ह्या समोर येत असतात आणि मग अमुक एक हिरोईन हा शॅम्पू वापरते म्हणून मला तो शॅम्पू आणायचा आहे, किंवा ही अमुक एक छान पावडर लावते आणि लख्ख गोरेपणा येतो म्हणून मला ती पावडर आणायची, किंवा कुठलं तरी क्रीम वापरायचं की ते 3 in 1 क्रीम येतं आणि मग त्याचा उपयोग होतो.
असं आम्ही आईवडिलांकडे हट्ट करायला लागतो. तर कुठलेही क्रीम हे गोरेपणासाठी उपयुक्त नाही, हे आधी लक्षात घ्या. त्याच्यामध्ये स्टिरॉइड्स असतात, त्यामुळे त्याचा अति उपयोग तुम्ही केला तर त्याचा जास्त वाईटच परिणाम हा होऊ शकतो. त्यामुळे जाहिरातींना भूलू नका. आहे की नाही इफेक्ट? इतके दिवस होऊन गेले हा पिक्चर येऊन, पण अजूनही या पिक्चरने आमच्या मनावर इतकं पगडा ठेवलेला आहे. आणि हा जो सैराट इफेक्ट आहे हा मीडियाचा इफेक्ट आहे. आणि म्हणून आम्हाला काय गरजेचं आहे, आदर्श वरच्या व्यक्तींचा घ्या, हिचा नको, हे आम्ही ठरवणं हे गरजेचं आहे. कारण मीडिया आम्हाला खूप भुलावत असतो आणि एक जाहिरात करायला त्या हिरोईनला लाखो रुपये मिळत असतात. एक पिक्चर समोर आणण्यासाठी त्या आर्चीला किती पैसे मिळाले असतील? तिचं करिअर घडलं त्याच्यामध्ये, आणि आम्ही आमचं करिअर ती आर्चीला बघण्यामध्ये घालवतो. बरोबर आहे ना? किती वेळा त्या पिक्चरची पारायण करतो आणि तरीसुद्धा आर्ची काही आमच्या डोक्यातून जात नाही. आणि म्हणून आमच्या डोळ्यासमोर अशा व्यक्तींचा आदर्श पाहिजे. प्रत्येकीमध्ये, इथं जमलेल्या प्रत्येकीमध्ये काही ना काहीतरी गुण आहे. कुणी गाण्यामध्ये चांगलं असेल, कुणी ड्रॉइंगमध्ये चांगलं असेल, कुणी अभ्यासात हुशार असेल, कुणी खेळामध्ये चांगलं असेल. आपल्यामधले गुण हेरा. आत्ता हेच तुमचं वय आहे की तुम्ही तुमचं करिअर हे चांगल्या दिशेनं घडवण्यासाठी प्रयत्न करू शकाल. मगाशी मी सांगितलं तसं दोन गोष्टी आहेत की एकतर करिअर चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी आम्ही मनामध्ये वाईब्स, चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होत असतात. त्याच वेळेला अपोजिट सेक्सबद्दल पण अट्रॅक्शन निर्माण होत असतं आणि त्यामुळे आम्हाला आर्चीसारखे पिक्चर किंवा हे सैराटसारखे पिक्चर हे खुणावत असतात. आणि म्हणून काय आपण आदर्श घ्यायचा हे आपण ठरवणं गरजेचं आहे. आणि इथं एक महत्त्वाचा रोल येतो, तो म्हणजे पिअर ग्रुपचा. पिअर ग्रुपचा रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण पिअर ग्रुप हा विधायक पिअर ग्रुप असेल किंवा विघातक पिअर ग्रुप असेल. आता विधायक पिअर ग्रुप म्हणजे काय की टीचरनी काहीतरी मॅथ्सचे सम्स दिले, एक 4-5 जणींचा ग्रुप आहे. पिअर ग्रुप म्हणजे लक्षात आलं तुम्हाला आधी? एकाच वयाचे, एकाच विचाराचा ग्रुप. अगदी वयाचा नसेल सुद्धा, पण एकाच विचाराचा ग्रुप, त्याला म्हणायचं पिअर ग्रुप. आता तुम्ही समजा 8वीतल्या मुली आहात, तर 8वीतल्या समजा 60 मुली आहेत, तर ते 60ंचं काय एकत्र जमतं का? त्यातल्या 4-5 जणींचं चांगलं जमत असतं एकत्र, मग त्या मैत्रिणी असतात. अजून एक दुसरा ग्रुप असतो, तर याला म्हणायचं पिअर ग्रुप. आता विधायक पिअर ग्रुप म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या वेळेस वर्गात टीचर मॅथ्सचं एखादी सम्स देतात, एक 10 सम्स सोडवून आणा, त्या ग्रुपमधली एखादी मॅथ्समध्ये कच्ची असते. मग इतर त्या 4-5 मुली ज्या आहेत त्या मुलीला मदत करतात आणि मग ती मुलगी जी मॅथ्समध्ये कच्ची आहे ती इतर मुलींच्या मदतीनं मॅथ्सचे प्रॉब्लेम सगळे सोडवते आणि तिला ते मॅथ्स आवडायला लागतं. कारण आधी तिला कळत नसतात काही स्टेप्स, पण त्या मुलींच्या मदतीनं ते सोडवते आणि ते सोडवता तिला तो विषय आवडायला लागतो. हे झालं विधायक पिअर प्रेशर. एखाद्या वेळेस टीचर्स सांगतात की एखादं तुम्ही या 4-5 जणींनी स्किट बसवायचं आहे आणि पुढे येऊन परफॉर्म करायचं आहे. आता त्यातल्या एखादीचं तिला स्टेज डेअरिंग इतकं नसतं की पुढे येऊन बोलायचं, तिला खूप भीती वाटत असते. तिच्या वाट्याला त्यांनी एकच वाक्य दिलेलं असतं, पण ते एक वाक्यसुद्धा येऊन बोलायचं म्हणजे तिच्या पोटात बोलायचं. पण सगळ्यांनी तिला धीर देतात की तू विसरलीस तरी आम्ही मागणं प्रॉम्प्टिंग करू, तू छान बोलू शकशील. आणि ती पण छान ते वाक्य बोलते आणि तिला स्टेज डेअरिंग येतं. हे झालं विधायक पिअर प्रेशर. आता विघातक पिअर प्रेशर म्हणजे काय? सैराट लागलेला आहे, शाळेमध्ये तुम्ही आलेला आहे, शाळेत गप्पा होतात, सैराट पिक्चर बघायला पाहिजे, फुल चाललेलं आहे, आज नाही गेलो तर उद्या जाण्याची शक्यता आहे, मग जायचं का आज? अरे की कुणाला कळते, आलोय शाळेत डबे घेऊन, असंच कळटी मारूया आणि जाऊया. मग त्यातल्या एखाद्याला असं वाटत असतं की नाही हे असं करणं चुकीचं आहे बरं का. घरी कळलं तर हा एक मुद्दा. आणि तिच्याही मनाला असं वाटत असतं की हे असं करणं चुकीचं आहे. आईवडिलांची परवानगी घेऊन आपण जायला काय हरकत नाही.
पण इतर मुली तिला म्हणतात, छे छे तुझं काहीतरीच असतं, काकूबाई आहेस नुसती. दरवेळेला आम्ही काहीतरी प्लॅन करणार आणि तू त्याच्यात मोडता घालणार. असं करून त्यांच्या प्रेशरला बळी पडून ती मुलगीसुद्धा पिक्चर बघायला जाते, शाळा बुडवून. हे झालं विघातक पेअर प्रेशर. असाच एक ग्रुप आहे मुलींचा, चांगल्या अंगावर कपडे घालणाऱ्या आहेत. त्यातली एक मुलगी अंगावर कपडे घालणारी आहेत, बाकीच्या जरा असे मिनी शॉर्ट वगैरे असं घालून. मग त्यातल्या त्या दुसऱ्या जी अंगावर कपडे घालणाऱ्या मुलीला म्हणतात, काय तुझं काकूबाईसारखे कपडे घालते, जरा आमच्यासारखे घाल कपडे. मग ते बघून तिलाही तसंच करावं असं वाटतं. आणि हे झालं विघातक पेअर प्रेशर. आणि म्हणून आपला पिअर ग्रुप कसा आहे हे सगळ्यांनी बघणं हे गरजेचं आहे. जर तुम्ही विघातक पिअर ग्रुपमध्ये असाल तर आजच तो ग्रुप सोडा आणि विधायक पिअर ग्रुप जॉईन करा. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे. जसं मीडिया तुमच्यावर प्रभाव टाकते तसंच पिअर ग्रुपसुद्धा तुमच्यावर प्रभाव टाकत असतो. आता हे तर सगळ्यांना माहितीच आहे, मोबाईल, टेलिव्हिजन, सिनेमा, इंटरनेट ह्याच्यापासून सावध राहा. आपण काही फार ह्याच्या खोलात जाणार नाही आहे. मोबाईलचे कसे तोटे आहेत वगैरे हे काही फार आपण नको हे करायला. आइन्स्टाईनचं एक वाक्य आहे, इफ समवन फील्स दॅट दे हॅड नेव्हर मेड अ मिस्टेक इन देअर लाईफ देन इट मीन्स दे हॅड नेव्हर ट्राईड अ न्यू थिंग इन देअर लाईफ. आणि म्हणून मैत्रिणींनो, चुका करा, जरूर चुका करा, कारण हेच वय आहे तुमचं चुका करण्याचं. आणि तुमचे टीचर्स इथं तुमच्या चुका सांभाळून घ्यायलाच बसलेले आहेत. पण एक करायचं, एक चूक दुसऱ्यांदा करायची नाही. चुका भरपूर करा, त्याला लाजू नका, पण एक चूक रिपीट करायची नाही, एवढंच पाळा. स्वामी विवेकानंद म्हणतात, टेक रिस्क इन युअर लाईफ. इफ यू विन यू कॅन लीड, इफ यू लूज यू कॅन गाईड. आणि म्हणून जरूर चुका करा, पण चुका करताना आपल्या त्या चुका विधायक असतील, विघातक नसतील याकडे लक्ष द्या. आणि इथून पुढं आपण सुरुवात काय बघितली होती, गोष्ट उमलत्या वयाची आणि जर्नी बिगिन्स हिअर. हे सगळं ऐकल्यानंतर आता तुमचा जर्नी सुरू होणार आहे. आणि अतिशय पॉझिटिव्ह नोटवर, म्हणजे मासिक पाळी ही खूप चांगली गोष्ट आहे, मुलींना मिळालेलं वरदान आहे, या नोटवर आपण आज इथंच थांबूया. तुमच्या काही शंका असतील तर त्या जरूर विचारा. स्त्री आरोग्य तज्ञ MBBS DGO.